पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनासाठी महत्त्वाच्या असलेल्या पुणेगाव डाव्या कालव्यात कथितपणे मुद्देतबाह्य खाद्यपदार्थांची पाकिटं टाकल्याच्या गंभीर प्रकरणानं परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. 6 ऑगस्टला वणी शहरामधील KRT हायस्कूलच्या पाठीमागील बाजूला असलेल्या कालव्यामध्ये MH15 GV 2809 क्रमांकाचा छोटा हत्ती वाहनातून कुरकुरे, पापडी, मूगडाळ या खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणावर पाकिटं टाकण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला. या घटनेचं छायाचित्र आणि व्हिडिओ उपलब्ध असल्याचंही सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे घटना घडून 17 दिवस उलटले असून 23 ऑगस्टची ही घटनास्थळी काही कथित मुदतबाह्य खाद्यपदार्थांची पाकिटं पडलेली असल्यानं प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या प्रकाराबाबत नागरिकांनी सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर पाटबंधारे विभागानं अखेर 18 ऑगस्टला वणी पोलीस ठाणे आणि वणी ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार केला. मात्र पत्र देऊन 5 दिवस उलटूनही संबंधितांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. पाण्याशी संबंधित गंभीर घटना असताना केवळ पत्रव्यवहार करून प्रशासनाची जबाबदारी संपते का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. पुणेगाव डावा कालवा आणि वणीसह परिसरातील शेतीच्या सिंचनासाठी महत्त्वाचा जलस्रोत असून अशा संवेदनशील ठिकाणी खाद्यपदार्थांच्या पाकिटांसह कचरा टाकला जात असल्याचा त्याचा जलस्रोतावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून त्यामुळे घटनास्थळी तातडीनं पंचनामा करून पाकिटे जप्त करणं, त्यांची तपासणी करणं, पाण्याचे नमुने घेणं आणि संबंधितांवर शोध घेणे आवश्यक होतं. मात्र या दिशेनं अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होतीये. विशेष म्हणजे घटना घडल्यानंतर 2 दिवसांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता घटनास्थळी काहीही नसल्याचं सांगण्यात आल्याचा नागरिकांनी दावा केला. मात्र 23 ऑगस्टला नागरिकांनी घटनास्थळी पाहणी केली तर काही पाकिटे अद्याप त्याच ठिकाणी पडलेली असल्याचं आढळून आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी केलेली पाहणी नेमकी कितपत गांभीर्याने झाली असा प्रश्न उपस्थित होतोय. या प्रकरणामध्ये MH15 GV 2809 हा वाहन क्रमांक समोर आला असून वाहनाच्या आधारे मालक आणि चालकाचा शोध घेणं शक्य आहे. त्याचबरोबर कालव्यामध्ये टाकण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचा स्रोत, संबंधित वितरक, विक्रेता एजन्सीचा शोध घेऊन हा माल खरेदीदार खरोखरच मुदतबाह्य होता का याची तपासणी होणं गरजेचं आहे. जर खाद्यपदार्थ मुदतबाह्य असतील तर त्यांची अधिकृतपणे पद्धतीनं विल्हेवाट न लावता जलस्रोतांमध्ये का टाकण्यात आली याचाही तपास होणं आवश्यक आहे. मुदतबाह्य खाद्यपदार्थांचा आरोप असल्यानं अन्न आणि औषध प्रशासनानंही या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करावी अशी मागणी होत आहे. घटनास्थळी आलेल्या पाकिटांवरील उत्पादनाची माहिती, अंतिम वापराची तारीख, उत्पादक, वितरक आणि विक्रेता यांचा शोध घेतल्यास मालाचा स्रोत स्पष्ट होऊ शकतो. परिसरामध्ये मुदतबाह्य खाद्यपदार्थांचा साठा किंवा विक्री होत आहे का याची तपासणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पाटबंधारे विभागानं वणी पोलीस ठाण्याला पत्र दिलं असलं तरी त्या पत्राच्या आधारे पोलिसांनी कोणती कारवाई केली आहे, वाहन मालक किंवा चालकाचा शोध घेण्यात आलाय का, संबंधितांचे जबाब घेण्यात आलेत का याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. ग्रामपंचायतीनंही या जलस्रोताच्या सुरक्षेसाठी कोणती पावलं उचलली आहेत याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होतोय. पाण्याचा प्रश्न हा नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असताना प्रशासनाकडून अशा प्रकारच्या चालढकल होत असल्याचा भावना निर्माण होणं गंभीर असून 6 ऑगस्टला घटना, 18 ऑगस्टला पत्रव्यवहार आणि 23 ऑगस्टपर्यंत कुठलीही ठोस कारवाई नाही. त्यात आजही घटनास्थळी पाकिटं पडलेली असल्याचा दावा होतोय. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीनं दखल घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करावा, उर्वरित पाकिटे जप्त करून त्यांची तपासणी करावी, पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत, वाहन क्रमांकाच्या आधारे संबंधितांचा शोध घ्यावा आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर, वणी.